तानाजी सावंत आणि मोटेंचे समर्थक भिडले. धाराशिवमध्ये महायुतीत राडा. शिवसेना राष्ट्रवादी भिडले. 10 गाड्या फोडल्या. राज्यात 3 पक्षांच्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक स्तरावर काही नेत्यांमध्ये वाद असल्याचं सातत्यानं पाहायला मिळते. त्यातच धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री तथा शिवसेना नेते तानाजी सावंत, राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राहुल मोटे यांचा पराभव करूनच तानाजी सावंत आमदार बनलेले आहेत. त्यामुळे महायुती म्हणून एकत्र असले तरी दोन्ही नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील वादाचे पडसाद अनेकदा पाहायला मिळत आहेत. सोमवारी मध्यरात्री देखील दोन्ही पक्षांच्या आणि नेत्यांचे समर्थक आपापसात भिडल्याचं दिसून आलं. धाराशिव जिल्ह्याच्या तेरखेडा येथे सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. मध्यरात्री 2 गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. त्यातच इनोव्हा, फॉर्च्युनर, थार यासारख्या 10 ते 12 गाड्या फोडण्यात आल्या. आमदार तानाजी सावंत गटाच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर उन्माद सुरू असून त्यातूनच हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतो आहे. तर विधानसभा आणि जिल्हा परिषदेतील पराभव प्रस्थापितांना पचवता येत नाही. त्यामुळे आमच्यावर आरोप केले जात असून कायम वाद उकरून काढला जात असल्याचं मत सावंत गटाने व्यक्त केले. राहुल मोटे यांच्या सांगण्यावरून हे सारं होत असल्याचा आरोप देखील शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीने स्वतःच्या गाड्या फोडून आमच्यावर आरोप केल्याचा दावा सावंत गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो आहे. दरम्यान दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात स्वतःहून तक्रार दाखल करत 45 जणांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचं शोध मोहीम सुरू केलेली आहे. ही सगळी गुंडगिरी माणसं आणि ही बोलत असं सांगतात दहशतीचं वातावरण आणि सांगतात तानाजीराव सावंत आमच्या पाठीमागं खंबीर उभा आहेत, श्रीकांत शिंदे आमच्या मागं खंबीर उभा आहेत आणि मुख्यमंत्री साहेब शिंदे सुद्धा आमचे. तर आमचं ह्या गावात कुणी आमचं उपटू शकत नाही. आम्ही म्हणताल तेच, कुणी राजकारण करायचं नाही, गप्प बसायचं. म्हणजे लोकशाहीला तडा देणारी माणसं आहेत. ह्यांचं गावागाव चौकशी केली तर ह्यांचा एकच फक्त अन्याय, पवनचक्कीचे पैसे आणि ह्याच्यावर चाललेला हा जो माज आहे, ती गोरगरीब जनतेला इथं राहणं सुद्धा कठीण व्हायला आलंय. आता कालच्या ह्या प्रकाराहून जनतेला सगळं माहीत आहे. ह्या आमच्या गाड्या विनाकारण फोडल्यात इथल्या, फक्त ही खामकर कॉम्प्लेक्स, दुसरं काही कारण नाही. आणि ही अतिरेक असं नेहमीच करते. ह्याच्या मागे ह्यांच्यावर 20-20 केसेस आहेत तरी शासन यांना अटक करीत नाही आणि त्या जोरावर ही म्हणतात सगळी आमच्या मागे आहे, आमचं काहीच होऊ शकत नाही. ह्या घमंडीत ही वागते. त्याच्यामुळे जनतेला इतका त्रास आहे की पोलिसांना रात्री घेतली नाही, समोर झालंय, घेतली नाही. भांडणाला कारण जिल्हा परिषद का विरोधात उभा राहिला. कुणाचा वाढदिवस असला त्यांनी काही करायचं, पण आमच्यात जेवायला आलेल्या माणसाला सुद्धा धाव. ही अत्याचार म्हणजे हम करे सो कायदा असं असेल तरच ह्या गावात राहा. 3 महिन्याखाली जे आपल्या जिल्हा परिषदेचं इलेक्शन झालं की प्रस्थापित लोक जी पराभूत झाले ती त्यांचा पराभवच पचवतही नाही. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना वारंवार सांगतोय की या देशात रती महारथीचा पराभव झालाय, तुम्ही पराभव स्वीकारायचं मान्य करा. विनाकारण गोरगरीब कार्यकर्त्याला आमच्या जवळच्या लोकांना टार्गेट करून अडवून हाणमार करतात, दाब टाकतात आणि कसलाही काही आरोप करतात. आमचे नेते सावंत साहेब असतील यांचा आम्हाला कुठल्याही असल्या गोष्टीला अगर कशाला आम्हाला साहेब सुपटणू साहेब उलट म्हणतात लोकांची कामं करा, चांगलं करा, 80% समाजकारण 20% राजकारण. परंतु ही राहुल मोठेच्या हाताला धरून राहुल मोठेचा पराभव खऱ्या अर्थानं सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे, आमच्या सर्कलमुळे झालेला आहे. आमच्या तेरखेडा सर्कलमधून आम्ही 1768 मताची सावंत साहेबांना लीड दिली. त्या दिवसापासून राहुल मोठे आमच्या हातून मागे लागलेला आहे. ह्या बांडगुळांना हाताला धरून आम्हाला या वारंवार त्रास देतो. मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड झाली, तुम्ही जाऊन लाईट बंद करून ती तोडफोड केल्याचा आरोप. आम्ही तोडफोड कसली केली, त्यांनी स्वतः त्यांच्या गाड्या फोडल्यात, आमच्या गाड्या फोडल्यात. पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, धाराशिव.